सांगायचं तुम्हाला. घेतलंय का देवाचं? हा काय सांगायचं काय सांगून फायदा पण नाही आता. काय उठल्यापासून नेहमी कसलं काम करते मापच नाही. काय सांगू तुम्हाला ग, किती काम करते ग मी ड्रेस न बसतो आणि लेडीसवारी नुसती काम करीत राहते. बघा ह्यांनी आज स्वतःच्या तोंडाने का नाही हे केलं, काय म्हणतात ती, असं थोडं तरी माणसाने सुख द्यावं नको. बघा किती तयार सुकत नसतं. कारण की तिला उठल्यापासून काम करायचं म्हणल्यावर किती अवघड आहे. आणि तशी लेडीसवारी कामाचीच आहे बरं का. हो, कारण की लय कामाची नाही. बघा स्वतःच्या तोंडाने माझं कौतुक करतात चक्क. मला आज खूप भारी वाटतंय, कारण की कधी न कौतुक करणाऱ्या आज माझं कौतुक करतात. नाही करत, मागं करतो कौतुक. तोंडाव केल्यावर कोणी मी म्हणतो हा ही तोंडापुरती बोलती. मागं कौतुक करणाराचं स्वागत असतं, पुढं तोंडाव करणाराचं नसतं. असं पण असतंय. तुला तोंड कौतुक केलं कसलं भारी वाटतं. नाही ग, तोंडाव कधीच कौतुक केलं नाही कोणाच्या. नाही तर मागं कौतुक केलेलं त्याला म्हणतात खरं कौतुक. नाही तर तोंडाव काय कोणी बोलतं हा तुला चांगली, मी म्हणणार तुला चांगली, आणि उलशी दूध पुढे गेली की म्हणणार लय बेकार आहे द्यायच्या शिव्या. असं मग तसं नसावं ना. झालं आता रेसमाला एखादं कोणी वाईट कमी करता, कोणी काय करता, कारण की त्या वाईट कमी म्हणजे त्याला काहीतरी खा टाकतं. पण असू दे, त्याचं पडलं त्याचं संग काय असेल ती खरं. पण लोकांना जर त्रास दिला ना, स्वतःला लई त्रास होतो ना. ते आत्ता नाही, शेवटच्या शेणी सगळ्यांनी एकामेकाला चांगलं बोलणे, चांगलं नजरेने ह्या डोळ्यांनी बघणं, चांगलं बोलणं. लोकांना ह्या डोळ्यांनी वाईट बघितलं तर ह्या डोळ्याचं पारणं हिथंच फेडायचं. ते ही डोळा हिथंच पारणं फेडतो. राईट राईट. हा म्हणून नदर देवाने कशासाठी दिली? चांगलं बघण्यासाठी, वाईट बघण्यासाठी नाही दिली. म्हणून एकामेकाला चांगलं बरं नाही. वाचा शुद्ध, वाचा नीट, तोंडातनं शब्द नीट निघला ना तरच तुम्हाला सुख आहे, नाही तर कुणाला सुख नाही. म्हणून वाचा शुद्ध तुम्ही काय करा, वापरा. वाईट वक्त बोलून, लोकांचा आत्मा तरमळून, लोकांचा जीव जाळून, लोकाला येडवाकडं बोलून मला पण वाचा पाणी. आपली वाईट बोलून घ्यायचं नसतं. मला त्यालाच तिथली ही बी उरताना. म्हणून कोणी बी आपल्या डोळं दिल्यात नीट बघण्यासाठी, तोंड दिलंय नीट बोलण्यासाठी. जार कुणी आणला? हा म्हणून मी तर गेली नाही, कुणी आणलं मला म्हणलं का मी कुठं गेलीच नाही जरा, कुणी जार आणला. बाया काल बापूनी किती आम्हाला भांडून का नाही ते जार बनायला लावलं. गरम जरा पाणी आणले, जार तर कुठं पाणीच नव्हतं त्याच्या. आता मग कुठं जाऊ, इतक्या लांब लाकडीला जात बसू का? इथली आणलं होतं तुला पाणी. खरात बसते म्हणून. काय तर पाण्याला चव पण नाही. काय झालं तुमचं द्यायचं? बापू कसं करतात? एक तर बापूकडे सुद्धा पैसे पण नव्हतं. काढू लागावं लागलं. काय तर काढायला जायचं. बरं सगळ्यांना गडून द्यायचं सकाळ. आणते आता. असं सगळ्याला सांगते बरं का. मम्मी काय पप्पानी व्हिडिओ काढला असेल का? नाही काढला. अगं ती काल ऊस कापलेलं मला. होय अजय, हा पप्पा कसलं दिसतंय तर चंटी केली ती. आता ती देवाला दान केलं ग त्यांनी. सगळं दाढी मिशा केस बिशा सगळं हे करून टाकलंय. तिचं दान करावं लागतं. केस दान केलेली चांगलं असतं. आपल्याला आपल्या स्त्रिया, आपल्या भोग आपला सगळा तिथं दिला केसापासून टाकपर्यंत. समज आपण कधी गेलो तर आम्ही पण केस कट केलं. तसं म्हणू नको, नाही नाही द्यावंच लागतं ती, नाही 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 नाही. जावंच लागतं. म्हणून कुठल्या देवाला म्हणायचं नसतं. ज्या दिवशी मनात येईल त्या दिवशी करायचं. मग आधीच बोकून बसायचं नाही. कुठली गोष्ट म्हणायची नसते. ज्या दिवशी आपली इच्छा आहे ना त्या दिवशी म्हणायचं, करायचं. नाही समज ग. हा आता पप्पा ह्याच्या आधी कधी म्हणला का नाही. मग गेला देवाने त्याला तिथवर नेलं.
मग त्याने ते केलं असं असतं. नाही तर उगाच तुला मी म्हणले ज्ञानेश्वरी मी तुला कापड घेईन, तू सारखी म्हणत बसणार आजी मला कापड घ्यायची, बड्डीला घे की का आजी. आजी मला कापड घ्यायची, आजी मला कापड घ्यायची. मग तसं होतं ग. अगं माझे पैसेच नाही तर घ्यायचेत मला एकदाच तिघीला घ्यायचे, ती चौघाला बी, हो अण्णाला पण. अण्णाला तुला चिवला अनुला एकदाच घेणार आहे तो सगळ्यांना, गणेशला दिदीला सगळ्यांना एकदा माझी इच्छा आहे, सगळ्यांना कपडे बाहेर घेणार आहे दुकानात नेऊन. छान छान. हा एकदाच. असू दे तर, बाय बाय.